वर खाली करतं, म्हणजे ते एकदा खालून वर येतं तेव्हा जे होल पाडतं, जे भोकातून वर येतं त्याच भोकातून ते खाली जात नाही, ते दुसऱ्या भोकातून खाली येतं, त्यामुळे ती माती भुसभुशीत होते. आणि आता काय झालंय तर शेतामध्ये आपण इतकी केमिकल वापरली आहेत की पूर्वी जो पाय टाकला की जमिनीत जायचा तो आज जात नाही का, तर ती माती कडक झाली, सख्त झाली. आणि त्याच्यामुळे त्याच्यात ओलावा पण कमी राहतो आणि ती भुसभुशीत नाही राहिली. तर आता आपल्याकडे एक असं प्रोडक्ट आहे की ह्या प्रोडक्ट विषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. ॲग्री 82 नावाचं प्रोडक्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ 82 तत्व आहेत. सगळ्यात पहिलं काम काय करतं तर हे पाण्याचा आणि मातीचा पीएच बॅलन्स करतं, सगळ्यात पहिलं काम. दुसरं मातीला भुसभुशीत करतं. तिसरं काम काय करतं तर तुम्ही ज्या काही नळ्या पाईप जे काही वापरता सामान, तर त्यांची बऱ्याच वेळा बघा तुम्ही जी साधनं वापरतात ती गंजतात तुम्ही वापरणाऱ्या प्रोडक्टमुळे, परंतु ह्या प्रोडक्टमुळे काय होतं तर तुमची साधनं गंजत नाही. अजून हे काय काम करतं तर ते मी बोलण्यापेक्षा मी तुम्हाला त्याचा एक डेमो करून दाखवते की ते एक्झॅक्टली करतं काय. तर आता या पुठ्ठ्याला आपण काय समजूया की ही एक माती आहे, मातीचा तुकडा आहे. ओके, आता नॉर्मली जेव्हा आपण हे टाकतो ना, पाणी टाकतो ना, पाणी होतं ना, आता हे तुमच्या तिथलं पाणी. आता जेव्हा जेव्हा आपण शेतीला पाणी टाकतो तेव्हा ते जेव्हा तुम्ही पाणी टाकता तेव्हा त्याचा असा एक बिंदू तयार होतो, ड्रॉप तयार होतो. आणि बऱ्याच वेळाने काय होतं, जिरत नाही ताई, तेच तर तुम्हाला मी सांगते. जेव्हा तुम्ही असं पाणी टाकता तेव्हा ह्या पाण्याचा पूर्णपणे शेतीला वापर होत नाही, तर हे पाणी बाष्पीभवन होतं, वाफ होऊन निघून जातं. म्हणजे पाणी टाकताय परंतु ते पाणी पूर्णच्या पूर्ण शेतीत जात नाही. परंतु तुम्ही जे काही मार्केटमधलं वापरता तर हे जे प्रोडक्ट आहे तर हे काय मॅजिक करतं बघा. ह्याला मी जेव्हा ह्याच्यामध्ये टाकते, हे काय आता याने काय केलं, आता तुम्हाला काय दिसतंय तर हे पाण्याला अजून ओलं करतं, पाण्याला पसरवतं पण आणि मुरवतं पण. म्हणून तुम्ही ज्या काही पाण्याच्या वेळा आहेत जे, आणि हे जर तुम्ही असं संध्याकाळपर्यंत जरी ठेवलं ना तर हा ड्रॉप तसाच राहतो, कारण पाण्याची टेंडन्सी आहे की ते ड्रॉप स्वरूपातच राहतो, थेंबच राहतो त्याचा. म्हणून त्याच्यामध्ये आपण काही ऍड केलं, आता सपोज इथे पाणी आहे तर हे अजून पाणी आपण ह्याच्यामध्ये घातलं तर हे काय करतंय बघा, आणि ह्याच्यामध्ये जर अजून पाणी घातलं तर हे काय करेल तर तिथे पण ड्रॉपच तयार होईल. याला सायन्सच्या भाषेत म्हणतात की याला एक प्रकारचं टेन्शन असतं, म्हणून हे पसरत नाही. परंतु इथे काय झालं, झटपट मुरलं पाणी आणि पसरलं पाणी. आता सपोज इथे जर ढेकूळ जरी आला असता ना, आता सपोज इथे डोंगर जरी असता तर हे प्रॉडक्ट काय करतंय तर त्या उंचवट्यावरनं पण पलीकडे जात आहे. म्हणून तुम्ही दिलेल्या शेतीच्या पाण्याचा पूर्णपणे वापर करतं, हे सगळ्यात पहिलं. आता किती कामं सांगितली, पाण्याला मुरवतं, पाण्याला पसरवतं, पाण्याला अजून ओलं करतं, आणि दुसरं काय करतं तुमच्या पाण्याचा पूर्णपणे तुमच्या शेतीला वापर होतो, आणि अजून मातीला भुसभुशीत करतं. म्हणून गांडुळं येतात, परत गांडुळं यायला लागतात आपल्या शेतीमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या साधनांना स्वच्छ ठेवतं. तुम्ही जे काही ड्रीप वापरता, जे पंप वापरता त्याला गंजायला देत नाही ते. ओके, त्याला आम्ही म्हणतो की गंज विरोधक म्हणून ते काम करतं. आता अजून याचं काय काम आहे तर बघा की तुम्ही आता सपोज हे तुमचं शेत आहे ना, काय 1.5 एकर 1.5 एकर शेत. आता ह्याला काही काळी माती, काही लाल माती, काही काळी, कुठल्याही मातीला ते काम करतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता बघा तुम्ही शेताला काही खर्च करता, औषध पाणी करता, सपोज 50,000चं औषध पाणी करता, तर बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा हे असं शेत फळतं तेव्हा त्यातलं 25,000 तर तुमचं जमिनीतच जातं का, तर ते पाण्याला चिकटतच नाही. परंतु हे प्रॉडक्ट काय करतं तर हे बघा काय झालंय बघा त्याचं. आता ह्याला मी जर पांगवलं तर हे काय झालं, हे वाया गेलं, आणि प्लस त्याने मुरवलंही नाही आणि काहीच केलं नाही. कारण पाण्याचा हा गुणधर्म आहे की त्याला एक प्रकारचं, आता कसं मराठीत काय सांगू मला माहित नाही, परंतु त्याला एक टेन्शन असतं आणि त्यामुळे तो
तसाच थेंब राहतो आणि त्याचं वाफेत रूपांतर होतं, त्यामुळे पाणी पूर्णपणे शेताला मिळत नाही. मी So बाजूला तुम्ही- आपण नाही का पाणी नाही जिरत खाली. हा, तर तुम्ही आता बघा हे काय झालं, जिरं. हे जिरायला सुरुवात झाली बघा. ह्याचा एक तरी थेंब वाया गेला का? आता अजून मी याच्यामध्ये जरी पाणी सोडलं तरी तर त्याला पण मुरवेल. आता ह्याचा अजून काय उपयोग होतो, जेव्हा तुम्ही औषध फवारता, शेतीला औषध फवारता, तेव्हा त्याच्यामध्ये हे जर मिक्स केलं, तुम्ही इकडे चिपकू म्हणतात, स्टिकर म्हणतात, काही स्टिकर घालता, परंतु हे नुसतं स्टिकर नाहीये, तर स्टिकर बरोबर ही अनेक कामं पण ते करते, बरोबर. तर आता जेव्हा औषधामधनं तुम्ही काही केमिकल फवारता, त्या केमिकलमध्ये जर तुम्ही हे प्रोडक्ट टाकलं ऍग्री 82 ज्याच्यात 82 तत्व आहे, तर ते काय करतं, कारण तुमची जी अळी असते किंवा तुमचा जो रोग असतो तो पानाखाली असतो बऱ्याच वेळेला आणि तिथे औषध पुरत नाही, म्हणजे तुम्ही स्प्रे करता ते जमिनीवर पडून जातो, तुमचा खर्च सगळा जमिनीवरच जातोय, त्या परत मातीतच जातोय. परंतु हे काय करतं, तर त्या पानामधून खाली जातं आणि त्या खालच्या रोगावर पण काम करतं, म्हणून तुमचा औषधाचा खर्च पण याच्यामुळे कमी होतो. सो जेव्हा जेव्हा तुम्ही बागेला पाणी सोडताय, तुमच्या शेताला पाणी सोडताय, तेव्हा त्याच्या पाटाच्या पाण्यात पण हे घाला आणि प्लस औषध फवारणी करताय त्याच्यात पण घाला. इथे कुठे बाजूला अळूचं पान आहे, अळू नाहीये का?